मृत्यू म्हणजे खरंच शेवट असतो का मित्रांनो? की फक्त शरीर संपतं? जर आता हा तुम्ही व्हिडिओ बघत आहात या क्षणाला आणि हा व्हिडिओ बघता बघता तुमचा श्वास थांबला, तर सगळं संपून जाईल की तुमची आत्मा जी आहे ती नवीन प्रवासाला सुरुवात करेल. पत्रीजी सर म्हणजे माझे जे गुरु आहे ते नेहमी म्हणायचे मित्रांनो, की तुम्ही शरीर आहातच नाही, म्हणजे तुम्ही शरीर नाहीच आहे. तुम्ही काय आहे ना, एक अमर आत्मा आहे. पण प्रश्न असा आहे, की जर आत्मा अमर आहे, तर मग माणूस मृत्यूला इतका घाबरतो का? आपण किती घाबरतो मृत्यूला? मृत्यूचं नाव जरी काढलं तरी आपण म्हणजे ते इमॅजिनच नाही करू शकत आहे ना. आपण स्वप्नातही विचार नाही करू शकत. म्हणजे इतका माणूस मृत्यूला घाबरतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत, की पत्रीजी सर जे माझे गुरु आहेत त्यांचं एक गुपित सत्य. म्हणजे तुमचं जे जीवन त्या म्हणजे मृत्यूच्या बद्दलचं एक गुपित सत्य. जेणेकरून तुमचं जे जीवन आहे ते बदलून टाकू शकतं. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला असं एक मेडिटेशन या म्हणजे असं एक ध्यानाचं एक स्पिरिच्युअल सत्य जे म्हणतो आपण, एक असं सत्य सांगणार आहे जेणेकरून तुमचं जे आत्मा आहे त्या आत्म्याला ते जे सत्य आहे ते हादरून टाकू शकतं. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या मनात जी भीती असते, जी ती भीती तुमची नाहीशी होऊ शकते. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या भीतीने जगत असतो. कोणाला पैसा कमवण्याची म्हणजे गमावण्याची भीती असते, कोणाला नाती तुटण्याची भीती असते, पण सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे मृत्यूची. आता बघा, लहानपणापासून आपल्याला सांगितलंच असं जातं की मरण म्हणजे शेवट आहे. आता असं सांगितलं की भीती वाटेलच ना. पण खरं सत्य असं असतं मित्रांनो, की जरा विचार करा तुम्ही, की रात्री जेव्हा आपण झोपतो है ना, आता असं तर नाही की कोणी जागतं म्हणून उशिरा का होईना पण सर्व झोपतात. तर रात्री आपण झोपतो तेव्हा शरीर जणू काही निष्क्रिय होतं है ना, म्हणजे जसं काही शरीरात काही जीवच नाही असं होऊन जातं ना आपलं शरीर. पण सकाळी आपण पुन्हा जागे होतो. पत्रीजी सर म्हणजे माझे गुरु आहे, ते नेहमी म्हणायचे मित्रांनो, की मृत्यू म्हणजे एक खोल झोप आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही झोपता, म्हणजे झोपणं सुद्धा एक तुमचं काय असतं ना, एक मृत्यूच असतं माहिती आहे. आणि फक्त शरीर बदलतं पण जी आत्मा आहे ती बदलत नाही. मग पत्रीजी सर नेहमी म्हणायचे की आपण शरीर नाही, आपण काय आहोत ना, एक प्युअर कॉन्शियसनेस आहोत. हे शरीर म्हणजे फक्त एक वस्त्र आहे आणि आत्मा ती वस्त्र घालतो. जसं आपण जुने कपडे बदलतो बरोबर ना, आता आपले जवळ कपडे असले तर ते कपडे आपण जास्त काळ घालू नाही शकत ना, म्हणजे जास्त दिवस नाही घालू शकत. एका लिमिटपर्यंत आपल्याला जे रोजचे युजेस कपडे असतात ते आपण फेकून देतो, कारण की ते खराब झालेले असतात. मग तसंच आपलं हे शरीर आहे, हे एका लिमिटनंतर काय होतं ना, पूर्णपणे खराब होऊन जातं, म्हणजे झिजतं. आणि म्हणून आपल्याला आत्म्याला काय असतं ना, हा जो शरीर आहे तो बदलावा लागतो है ना. मग जसं आपण जुने कपडे बदलतो तसंच आत्मा नवीन शरीर धारण करतं, बस एवढंच आहे. आता भगवद्गीतेमध्येही श्रीकृष्णाने काय सांगितलंय, की आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, कोणी कापू शकत नाही, कारण आत्मा म्हणजे काय आहे ना, ऊर्जा आहे आणि ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. आज आपण सुद्धा एकमेकांशी कनेक्ट आहोत मित्रांनो, म्हणजे पूर्ण इवन सर्व, म्हणजे आपणच नाही तर इवन सगळे लोक एकमेकांशी कनेक्ट आहेत. आपल्याला वाटते की आपण म्हणजे कॉन्टॅक्ट करतो किंवा एखाद्या कॉन्टॅक्ट थ्रू आपण एकमेकांशी कनेक्ट असतो, पण याचं खरं सत्य जर तुम्ही बघितलं ना, थोडा विचार केला तर आपण एकमेकांशी जोडलो जे गेलो आहोत ते एनर्जीतून, ते ऊर्जेने. ठीक आहे. एखाद्याची ऊर्जा आपल्याला पटली, एखाद्याची एनर्जी आपल्याला छान वाढली तर आपण त्याच्याजवळ सहज बसतो. आणि बघा, एखाद्या व्यक्तीजवळ तुम्ही जाता आणि त्याची दुरूनच त्या व्यक्तीला बघितल्यावर तुम्हाला असं आतून चिडचिड होतं, असं वाटतं नको यार, म्हणजे बोलायचं तुम्हाला काहीच नसतं खरं तर त्या व्यक्तीला वाईट वगैरे, पण तुम्हाला त्या व्यक्तीजवळ जायचीच इच्छा होत नाही. म्हणजे मित्रांनो, हा जो पूर्ण ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडामध्ये सुद्धा एनर्जीचंच काम जास्त चालतं. याने म्हणजे असं की एनर्जीमध्येच हा सर्व जो गेम आहे तो चालू आहे. आपण जे मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी बोलत असतो है ना, बरेच लोक करतात मॅनिफेस्टेशन केल्याने फार इझी त्यांना सगळ्या गोष्टी मिळतं, आपल्याला असं वाटतं. पण त्याचं खरं कारण जर तुम्ही बघितलं ना, तर तुमची ऊर्जा वाढली म्हणजे तुम्ही जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट केली ना, तर ती तुम्हाला एका सहज सेकंदात मिळू शकते. सेकंदसुद्धा लागणार नाही, पण त्याच्यासाठी ऊर्जा ही तेवढीच पाहिजे है ना. तर अशा गोष्टी आहे. म्हणून आपण जे आहोत ते काय आहो ना, ऊर्जा आहो. आत्मा जी आहे ती ऊर्जा आहे, जी ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. आता मृत्यूनंतरचे अनुभव बघा मित्रांनो, जगात अनेक लोकांनी असा अनुभव सांगितला आहे की मृत्यूनंतरही त्यांनी स्वतःला अनुभवले आहे आणि ही गोष्ट सत्य आहे. कारण जसं जसं आपण खोलवर ध्यानात जातो तसं तसं हे जे अनुभव आहे हे सर्वांनाच येतात, पण त्यासाठी आपली ऊर्जा आणि आपलं ध्यान तेवढं असणं आवश्यक आहे.
तर काही लोक काय म्हणाले की त्यांनी स्वतःच्या शरीराला वरून पाहिलं, एक तेजस्वी प्रकाश त्यांनी अनुभवला आणि पुन्हा शरीरात ते लोक परत आले. आता प्रश्न असा आहे की जर शरीरच सगळं असेल तर शरीर बंद झाल्यावर अनुभव कोण घेत आहे? आपण म्हणतो ना की माझं शरीर मी आहे, मीपणा म्हणजे आपण आपल्या शरीराला समजतो. पण आता हे जे अनुभव झाले, जर शरीर जर सर्व असतं आणि जर शरीराच्या बाहेर ती चेतना आली तर मग सगळं काही संपलं असतं. पण आता शरीर तिथे आहे आणि वरून काहीतरी एक दिसलंय आपल्या शरीरावरती प्रकाश, तर मग तो कोणी अनुभवला? म्हणून पत्रिजी सर काय म्हणायचे, कॉन्शियसनेस शरीरापासून वेगळी आहे, चेतना ही शरीरापासून वेगळी आहे आणि मेडिटेशनद्वारे, ध्यानाद्वारे माणूस हे सत्य, जे सत्य आहे ते स्वतः अनुभव करू शकतो. म्हणून मेडिटेशन का आवश्यक आहे? बघा मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये काहीही करा, हे जेही आहे ते बाहेरचं नॉलेज आहे, है ना? बाहेरचं जे ज्ञान म्हणतो ते आहे, जे आपण आता आपल्या रोजच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये अनुभवतो. पण हे स्पिरिच्युअल सायन्स, आध्यात्मिक विज्ञान, जे विज्ञान असतं, है ना, आध्यात्मिक जे नॉलेज आहे ते फक्त आणि फक्त आपल्याला ध्यानाद्वारे येतं. म्हणून तो फिरून फारून गोष्ट जी आहे ती फक्त कुठे येते? मेडिटेशनमध्ये, ध्यानाद्वारे. म्हणजे जोपर्यंत माणूस बाहेरच्या जगात अडकलेला असतो तोपर्यंत तो स्वतःला फक्त शरीर समजतो. पण जसं तो ध्यान सुरू करतो, मेडिटेशन सुरू करतो, तसं त्याला जाणवायला लागतं की मी शरीर नाही, मी काय आहे ना, फक्त एक ऑब्झर्वर आहे, मी फक्त एक साक्षी भावाने बघणारा फक्त एक चेतना आहे. हळूहळू त्याचे विचार शांत होतात, भीती कमी होते आणि आत्म्याची ज्याची उपस्थिती आहे ती त्याला जाणवू लागते. पत्रिजी सर म्हणायचे मित्रांनो की ध्यान म्हणजे आत्म्याकडे जाणारा एक दरवाजा आहे. मग आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर काय होतं? पत्रिजी सर यांच्या मते मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मानुसार आणि व्हायब्रेशननुसार पुढच्या डायमेन्शनमध्ये प्रवेश करतो, है ना. जसं जसं आपले जन्म होत राहतात, ज्या ज्या जन्मामध्ये आपण जसे जसे कर्म करतो, जशी जशी आपली कर्मानुसार आपली ऊर्जा वाढते, त्यानुसारच आपण प्रत्येक डायमेन्शनमध्ये जन्म घेतो. आता आपल्याला वाटतं की ही पृथ्वी एक आहे, पण बघायला गेलं तर पृथ्वी एक नाही आहे. अशा कितीतरी असंख्य पृथ्व्या, डायमेन्शन, प्लॅनेट्स, ग्रह म्हणजे असे भरपूर आहेत. पण ह्या सर्व गोष्टी येतात कुठे? स्पिरिच्युअल सायन्स, आध्यात्मिक विज्ञानमध्ये. ते आपल्याला फक्त आणि फक्त ध्यानातून कळतं. तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्यांचं ज्ञान वाचता, म्हणजे पुस्तकं वाचता, व्हिडिओमार्फत तुम्ही जेव्हा बघता, है ना, तर ते होतं बाहेरचं ज्ञान. पण ज्या वेळेस तुम्ही स्वतः ध्यान करून तुमच्यातून जे सत्य बाहेर येतं किंवा तुमच्यातून ज्या काही गोष्टी, ज्या प्रत्येक जसे पुस्तकातून येतात तशा तुमच्या काही अनुभवाच्या गोष्टी त्या बाहेर येतात, ते झालं तुमचं स्वज्ञान. म्हणजे तुम्हाला ध्यानातून आलेलं जे ज्ञान आहे ते झालं स्वज्ञान. ते कुठेही कुठल्याही पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. म्हणून मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मानुसार, व्हायब्रेशननुसार पुढच्या डायमेन्शनमध्ये प्रवेश करतं. ज्याने आयुष्यात प्रेम, शांती, मेडिटेशन, अवेअरनेसमध्ये जीवन जगलं, त्याची आत्मा काय होते ना, उच्च ऊर्जेमध्ये जाते. आणि जो नुसताच राग, अहंकार, लोभ यात अडकून आपलं जीवन जगतो, तो कमी व्हायब्रेशनमध्ये अडकलेला असतो. म्हणून स्पिरिच्युअलिटी हा फक्त काही धर्म नाही. आता आपण इथे बघा, वेगळे वेगळे जाती धर्मानुसार आपण जगतो, है ना, सो कॉल्ड जाती धर्म, जे की आहेच नाही ॲक्च्युअलमध्ये. आपल्याला असं वाटतं की धर्म म्हणजे हे जाती धर्म, जे प्रत्येक देवानुसार आपण डिवाईड केले आहे. पण खरं तर धर्म हा नाहीच आहे. स्पिरिच्युअलिटी हा फक्त धर्म नाही, तर तो आत्म्याला इन्व्हॉल्व करण्याचा सायन्स आहे, जे की आपण याच्यानुसारच समजू शकतो, ध्यानानुसार. मग आता अनेक लोक विचारतात की मृत्यूनंतर आत्मा आपल्या प्रियजनांना पाहते का? काही स्पिरिच्युअल मास्टर जे आहेत, म्हणजे मोठे मोठे जे स्पिरिच्युअल मास्टर असतात, है ना, आध्यात्मिक गुरु त्यांना म्हणू शकतो. पण खरं तर पत्रिजी सरांनी गुरु कोणालाच म्हणायला सांगितलं नाही. स्वतःचा गुरु स्वतःच बना. हे बाकी तुम्ही एक दोस्त, म्हणजे तुम्ही एक मित्र जेव्हा बनता त्याच वेळेस तुम्ही एकमेकांची त्यानुसार हेल्प करू शकता. त्या पद्धतीने, त्या लेवलनी एकदम म्हणजे रिलॅक्स माइंडनी, रिलॅक्स डोक्याने तुम्ही हेल्प करू शकता. म्हणून पत्रिजी सरांजवळ फ्रेंडशिपचं नातं आहे, गुरु शिष्याचं नातं नाही आहे. ठीक आहे. मग स्पिरिच्युअल मास्टर काय सांगतात मित्रांनो, की हो, काही काळ आत्मा आपल्या जवळच्या लोकांच्या आसपास राहतेच. म्हणूनच अनेक लोकांना अचानक कोणाची तरी प्रेझेन्स जाणवते, कोणाचा एखादा सुगंध, कोणाच्या तरी स्वप्नात ती व्यक्ती येते किंवा एखादी एनर्जी त्यांना म्हणजे जाणवायला लागतं. पण हळूहळू काय होतं ना, आत्मा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातो. तो जास्त वेळ तिथे अडकून राहत नाही, कारण की त्याची नंतरची जर्नी असते, बरोबर. आता 10वीत आहे, 10वीत म्हटल्यावर सगळं काही तिथेच थांबणार का तुम्ही, की हा विषय गेला, विषय माझा अडकला, आता बघत राहतो विषयाला? नाही ना. तुम्हाला माहिती आहे की पुढे गेलो, इथून काहीतरी हातपाय हलवले, तेव्हाच पुढचं मी 11वी पार करू शकेल, 11वी 12वी जे काय असेल ते, है ना. पण मग आता जर आत्मा तिथेच राहील तर पुढचं तिची जर्नी करेल का? नाही. म्हणून मी थोडा वेळ असते तिथे, पण नंतर ती तिच्या पुढच्या प्रवासाला निघून जाते.
मग आता सर्वात मोठं जे स्पिरिच्युअल ट्रूथ यानी म्हणजे आध्यात्मिक सत्य काय आहे बघा मित्रांनो, जर आत्मा अमर असेल तर खरा प्रश्न मृत्यू नाही आहे. मग खरा प्रश्न काय आहे, आपण खरंच जगतोय का, आपण अवेअरनेसमध्ये जगतोय काय, आपण स्वतःला ओळखलं आहे का. पत्रिजी सर काय म्हणायचे बघा, ज्या दिवशी माणूस स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो ना, त्या दिवशी त्याची संपूर्ण भीती जी आहे ती संपून जाते. आणि कदाचित हाच खरा मोक्ष आहे. म्हणजे आपण इथे राहून आपल्याला काय वाटतं मुक्ती म्हणजे काय, इथून जाणं आणि मग बाकी पूर्ण परमात्मामध्ये विलीन होणं, ही तर मुक्ती आहेच, हे तर आपण ऐकत आलो. पण इथे राहून सर्वांसोबत राहून जेव्हा आपण अटॅचमेंट न करता डिटॅच राहतो, म्हणजेच कसं, सर्वांसोबत राहून सुद्धा आपलं एकटं राहणं, म्हणजे असं नाही की आता मग तुम्ही बोलणंच बंद करा, नाही. पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सर्वांसोबत फिजिकली आहात, पण आतून तुम्ही पूर्णपणे मुक्त आहात, डिटॅच आहात. ती झाली तुमची खरी मुक्ती. हां, आणि हाच जो आहे तो मुक्तीचा खरा मोक्ष आहे मित्रांनो. म्हणजे इथून ज्यावेळेस तुम्ही खऱ्यामध्ये मुक्त व्हायला शिकता, त्याच वेळेस तुम्ही ती जी मुक्ती असते, जे आपण म्हणतो परमात्मामध्ये विलीन होणं आहे ना, जसं समुद्रामध्ये नदी मिसळून जाते तेव्हा ती पूर्णपणे काय होते ना, समुद्र बनते. नदीला आपण शोधू नाही शकत की ही गंगा आहे की ही यमुना आहे, बरोबर. तर तशासारखं असतं. म्हणून मित्रांनो काय होतं ना, की आपण इथे जेव्हा एकदा आपण इथली मुक्ती घेतली, त्याच वेळेस आपण ती मुक्ती सहजासहजी मिळू शकतो, जी असते परमात्म्यामध्ये विलीन होण्याची मुक्ती. तर मित्रांनो डोळे बंद करून एकदा विचार करा, जर आज तुम्हाला कळलं की तुम्ही कधीच मरू शकत नाही, तर तुम्ही आयुष्य तसंच जगाल का, की मग भीती सोडून स्वप्नांच्या मागे धावाल, लोकांवर प्रेम कराल, मेडिटेशन सुरू कराल, स्वतःच्या आत्म्याला ओळखायचा प्रयत्न कराल. कारण मित्रांनो बघा, कदाचित आपण शरीर नसून एक आत्मा आहोत, जो मानवी जीवनाचा अनुभव घेत आहोत. म्हणून मित्रांनो मृत्यू हा शेवट नाही आहे, तो फक्त एक काय ना ट्रान्झॅक्शन आहे. पत्रिजी सर नेहमी सांगायचे, याचं हे सत्य म्हणजे पत्रिजी सरांच्या ह्या सत्यामुळे काय झालंय ना, की लाखो लोकांचं जे आयुष्य आहे ते बदलत आहे. जर तुम्हालाही आत्मा आणि मेडिटेशनचं हे जे गुपित समजून घ्यायचं असेल, तर आजपासून फक्त 10 मिनिट मेडिटेशन सुरू करा. किंवा याच्या पहिले मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दिलाच होता, प्लेलिस्टमध्ये असेल, जर तुम्ही चेक केला असेल तर. नाही बघितला असेल तर बघून घ्या, की जितकं तुमचं वय आहे तितक्या वयानुसार जरी तुम्ही मेडिटेशन केले तर मग तुम्हाला बाकीचे अनुभव येतात. बघा, तात्पुरतं मेडिटेशन आपल्याला एक रिलॅक्स फील देतो, ठीक आहे, जसं अर्धा तास, 10 मिनिट, 15 मिनिट, हे आपल्या रोजच्या जीवनासाठी बेटर आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला ते आध्यात्मिक विज्ञान, स्पिरिच्युअल सायन्स जाणून घ्यायचं असेल, पुस्तकं न वाचता, त्यावेळेस तुम्हाला तेवढा वेळ मेडिटेशनला देणं फार गरजेचं असतं. म्हणजे मग असं समजा की 2-2, 3-3 तास, ठीक आहे. आणि जे लोक जे स्पिरिच्युअल मास्टर असतात ते काय करतात, दिवसा कामं असतात, म्हणजे आता दिवसा जर ह्या सर्व गोष्टी करायच्या म्हटल्या तर रात्रीचा वेळ असतो. आणि बघा मित्रांनो एक गोष्ट अजून आहे, की जसं तुम्ही ध्यान करता ना, जसं तुमचं खूप जास्त वेळ ध्यान होतं, 2-2, 3-3 तास, तेव्हा तुमची झोप जी आहे ना ती ॲटोमॅटिक कमी होते, तुमचं जेवणसुद्धा ॲटोमॅटिक कमी होतं. म्हणून आपल्याला काय वाटतं, अगं बाई 8 तास झोपायलाच पाहिजे है ना, मग 8 तास झोप झाली नाही तर चिडचिड होईल, हे चुकीचं आहे. तुम्ही मेडिटेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त 10-15 मिनिट, अर्धा तास जास्तीत जास्त झोपले तरी तुम्ही रिलॅक्स होऊन निघता, असं आहे. तर आजपासून फक्त 10 मिनिट सुरू करा मेडिटेशन आणि स्वतः अनुभव घ्या की तुमच्या आत काहीतरी असं आहे जो कधीच मरत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि कॉमेंटमध्ये हे लिहा की मी अमर आत्मा आहे. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.